Okay, let's go. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पहिल्यांदा मोटोलॉग करतोय विथ ऑडिओ. याआधी केला आहे आपण मोटोलॉग, पण तेव्हा ऑडिओ नव्हता. माहिती नाही कशी सेटिंग आहे, काय आहे. अरे यार, याच्या नादात मी हेल्मेटचं हुक लावायचं विसरून गेलो. लावायला लागल पुढे. आणि आज आहे मंडे. आपण चाललोय ऑफिसला. जायची तर काही इच्छा नाही आहे, कारण की खूप जास्त सुट्ट्या झाल्यामध्ये, म्हणजे वॅकेशन होत्या होळीच्या आणि बाकी. लास्ट वीक तर मस्त गेलं, मस्त वॅकेशन होत्या 3 दिवस सलग. तर लास्ट वीक फक्त 2च दिवस आपण ऑफिसला गेलो. आणि आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आपण चाललो पुन्हा एकदा ऑफिसला. तर मित्रांनो, मी ओळख करून देतो. मी आहे संकेत आणि मी एक IT एम्प्लॉई आहे, कॉर्पोरेट मजदूर. आणि आता चाललो आहे आपण मजदुरी करायला मगरपट्टा. तर आपण मगरपट्ट्यामध्ये आहे आपली कंपनी. तर रोज आपलं येणं जाणं असतं रोज ऑफिसला. त्यामुळे तर बघूया कसा होतं व्लॉग. BMW पेट्रोल पण टाकायला लागेल. 9 वाजले ऑलरेडी, उशीर झाला आहे जायला. माईकची सेटिंग काहीतरी बघायला लागेल, एकदम तोंडाजवळ येतोय. जगा दे रे भाई. खराब रस्ता आहे हा. आत्ता तर मी जुगाट केला आहे, म्हणजे करेक्ट नाही लावला आहे कॅमेरा माउंट. तर जे माउंट मी ऑर्डर केला आहे अजून तर आला नाही. बघूया तो आल्यावर कसं होतं आहे. आता तर खूप टाईम गेला मला ॲडजस्ट करायला, त्यामुळे थोडा उशीर झाला. सर्दी पण झाली जाम, काय माहिती कसं काय. आणि पुण्याची ट्रॅफिक अजून तर निघालो पण नाही बाहेर, आणि इथंच ट्रॅफिक लागते. स्कूल बस. हे काय केलंय मध्येच. हो, कचरा. इथं कचरा काय करतील यार लोक. ट्रॅफिक बाबा, ट्रॅफिक. जबरदस्त ट्रॅफिक. बरं निघा, चला चला चला. मावशी नाही काका. तर आपण राहतो पुण्यामध्ये धानोरी एरियामध्ये, एअरपोर्टजवळ. जर तुम्हाला माहीत असेल, लोहगाव धानोरी एरिया. आणि इथून मगरपट्टा आहे जवळपास 15 किलोमीटर.
तर ॲप्रॉक्झिमेट 1 तास तर धरून चालायचा ट्रॅव्हल डिस्टन्स, म्हणजे टोटल 2-2.5 तास दिवसात. वर्क फ्रॉम होम आहे पण आपल्या टीमला नाही आहे, तो एक किस्सा आहे. भाईसाब, इथून आपल्याला जायचं लेफ्ट टर्न घेतो आपण. नेक्स्ट सरळ जो जातो तो जातो विश्रांतवाडी. ह्या काकांना लयच घाई आहे हो. थांबल्यावर मला हुक लावायचं हेल्मेटचं, जे की मी विसरलेलो आहे. काय बोलतोय मी. ट्रॅक्टर आणि JCB, हां ती निघायची गाडी आपली. निघालं गो ट्रॅक्टरच्या पुढं. तर पुढं आहे JCBला ओव्हरटेक करायचं आता. पैसा जेट, इतका डेंजर आवाज होतो ना या फायटर जेटचा, जबरदस्त एकदम. हे गप्पा मारत कॅमेरा आहे ना वो. अभी निकल जाएंगे अभी. ये बात अभी चलते हैं फास्ट. टिशू मी कॅमेरा आहे का बघतोय, कारण की पॅक आहे म्हणा, काय बंद नाही पडायचं, पण तरी काय माहिती का बघतोय. परत एवढे ट्रॅक्टर कुठे चालले आज काय माहिती. ओके. काका कुठं वळायचं रे, अजून
पाणी कुठं पाणी कुठून साचलं ना. मला वळायचं इथून लेफ्टला. अच्छा यायला काकांना वळायचं लेफ्टला, काकांनी इंडिकेटर दिलं राईटला. काकांचं तर अवघड काम आहे. इथं राईटला वळालं तेव्हा. आज उशीर होणार वाटतंय, पेट्रोल पण टाकायचं होतं. चला ना. येईल शिट शिट शिट. पुन्हा ट्रॅक्टर इथं एक आणि पुढं अजून एक. काय भानगड आहे आज काय माहिती. ट्रॅक्टर्स ऑडिओ कसा येतोय मला काय माहिती नाही, नंतर चेक करायला लागेल. कारण की गेन मी -4वर ठेवला आहे ऑडिओचा. बघू सेटिंग्स करून कसा आवाज येतोय काय, त्याच्यावर चेंजेस करावे लागतील. जा ना भाऊ, हा हॉर्न वाजवतो एवढं, काय सीन आहे ते. आणि आता खरी झाली ट्रॅफिकला सुरुवात. या बात तर हा आहे विश्रांतवाडी एअरपोर्ट रोड. आता आपण एअरपोर्टच्या जवळून जाऊया. नॉट एक्झॅक्टली एअरपोर्टच्या जवळून, म्हणजे जवळच म्हणता येईल. येताना जास्त जेव्हा रिटर्न जातो आपण घरी तेव्हा जास्त जवळून जातो, कारण की तेव्हा मी वेगळ्या रूटने जातो आणि जाताना वेगळ्या रूटने जातो. एवढी ट्रॅफिक झाली पुण्यामध्ये काय सांगायचं. ऑफिस टायमिंगला तर अवघड नाही. अरे यार थांबवलं याने, तर निघून जाऊया आपण. वाचलो होतो अडक्यात, अडकलो असतो मोठा आत्ता. जबरदस्त ऊन वाढलंय सध्या. सकाळी पण एवढं ऊन असतंय, दुपारी तर काय विचारायलाच नको. सकाळी तरी ठीक असतं, पण दुपारी एकदम डेंजर. कधी कधी उशिरा जातो तेव्हा तर पूर्ण घामाघूम होऊन जातो. आता तर चांगली हवा वगैरे येते आहे, त्यामुळे काही नाही. चल ना भाऊ पुढं. आता आपण हेल्मेटचं ते लावून घेऊया.
सिग्नलला जेव्हा थांबतो तेव्हा प्रॉब्लेम होतो खरं. हवा येत नाही, गाडीवर चालताना ऊन असतं पण हवा लागते त्याच्यामुळे काही फील नाही होत. पण जेव्हा थांबून जातो आपण सिग्नलला तेव्हा सीन होऊन जातो, गरम होतं खूप जास्त. आता या चौकात आहे आपण सिम्बॉयसिसच्या. वा, सिग्नल थोडा सगळे काय बोलायचं. इकडं लेफ्टला आहे एअरपोर्ट आणि चलो. आणि आपण चाललो इकडे कल्याणी नगर, गोरेगाव पार्क, नगरहट्टा. इथला सिग्नल चालू केला होता त्यांनी, परत बंद केला होता, काय माहिती. फॉर्च्युनर आणली भाई, फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. गाणं ऐकलंय का मित्रांनो तुम्ही? हे भारी गाणं आहे फॉर्च्युनरचं. मुहूर्तावर आणि आणली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. एवढी आवडत नाही आपल्याला फॉर्च्युनर. चलो 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 काका, चला चला ना, पटकन जायचं पुढं खेळत बसलं यार. परत एक सिग्नल सिग्नल आहे भाई पुण्याला. गाणं ऐकायला लागेल फॉर्च्युनर, लय दिवस झालं ऐकलं नाही आहे. ब्रेकचं पण काम करायला लागेल, काहीतरी चाललंय, वाचतोय खूप ब्रेक दिल्यावर. तत्पर सेवा, फक्त श्री सेवा, पुणे शहर. चला चला चला. डिझायर झालं फास्ट. आणि मित्रांनो इथं काय होतं काय माहिती, मॉल टाईपच दिसतंय. IT मित्रांनो. हिमालयन भारी गाडी मित्रांनो. आपल्याला घ्यायची एखादी गाडी. हिमालयन, सुझुकी V-Strom SX250 किंवा TVS Apache RTX 300. कधी होईल माहिती नाही. Apache RTX एक नंबर गाडी आहे. खूप जास्त वेटिंग आहे सध्या, 3-1 महिने ऐकले मी वेटिंग.
मावशी वरतून चाला ना, खालून चाललंय. आणि इथं तर कायम ट्रॅफिक असतं, कधी पण या. अय मोबाईल बघ गाड्या जरा. हे काय कुशल्स, पुन्हा सिग्नल. 9:15 वाजलेत. असं पोचू आपण टायमिंगवर, पण पेट्रोल पण टाकायचं नाही. नाही सुटलाय सिग्नल. सुटला. मी आता आपण पोचलो आहे कल्याणी नगर. तिथंच कुठेतरी तो ॲक्सिडेंट झालेला पोर्शे कारचा. डेंजरस, कारण की इकडं पाव वगैरे खूप जास्त आहेत. झालेलं ॲक्सिडेंट. ड्रिंक अँड ड्राईव्ह. तर मित्रांनो, असं काही करू नका तुम्ही. ड्रिंक अँड ड्राईव्ह डेंजरस सीन असतो. ट्रॅफिक सिग्नल हा मोठा सिग्नल आहे. त्याच्या पुढे जाऊया. काय करतो नदीच खड्डा बुजवतोय काय. काहीतरी करतोय. अच्छा, काही ऑइल वगैरे सांगलं होतं की काय माहिती. कल्याणी नगर मेट्रो स्टेशन. मित्रांनो, इथं हे कल्याणी नगरचं मेट्रो स्टेशन आहे. आपण तर अजून बसलो नाही पुणे मेट्रोमध्ये. कधी योग येईल काय माहिती. हैदराबादला बसलेलो मी मेट्रोमध्ये. सायबेज, कल्याणी नगर.
आणि हा एक KP कोरेगाव पार्कचा पूल आणि ते दिसतंय तिकडे ते वेस्ट इन. इथं दुसऱ्या पुलाचं काम चालू आहे साईडला. त्याच्यानंतर इथं थोडी ट्रॅफिक कमी होईल. आता तर नाही दिसत आहे ट्रॅफिक आज, पण कायम इथं ट्रॅफिक जाम असतो. आणि आता आपण इथून लेफ्ट घेणार आहोत मगरपट्टाला आणि राईटला जातो तो कोरेगाव पार्क. आपल्याला जायचं लेफ्टला, राईटला आपलं काही काम नाही आहे. आणि आता ह्या रस्त्याला तर ट्रॅफिक असतंय काय. छोटा रस्ता आहे आणि खूप गर्दी असते. कोपा मॉल, इथं कोपा मॉल आहे मित्रांनो. आणि समोर आहे ट्रॅफिक जाम. म्हणजे निघतं हळूहळू ट्रॅफिक, अडकून नाही राहत पूर्ण, पण तरी असतं काय. गरम व्हायला लागले आता. जर काढायला लागते वाटतं, खूप जास्त गरमी व्हायला लागली आहे मला. घुसव. तर राईटला जायची ट्रॅफिक असते, समोर न्यायची, पुढून जायची. तर आता वायझर मी ओपन केलं आहे, माहीत नाही आता किती आवाज येतोय. मला तर खूप जास्त विंड ब्लास्ट येतोय. आवाज पण खराब येत असेल म्हणून मी वायझर लावून घेतो. कॅमेराची बॅटरी होती मी निघताना 55, 54, 55 असे काहीतरी होती. सरक ना भाई. हा बघा, कसला हॉर्न केला येडेने. छपरीच असणार तो. चालवायला पण आणि हे करायला पण. आणि हा एक सिग्नल. मी तर जागाच नाही ठेवली जायला.
आय होप कॅमेरा शूटिंग चालू असेल, नाही तर मी बडबड करतोय अशीच कॅमेरा ऑफ. चलो सिग्नलला थांबल्यावर एकदम घामाघूम होऊन जातं, जेव्हा मग निघती गाडी तेव्हा जरा भारी वाटतं, गार हवा लागती मस्त. स्कोडा कुशाक भारी गाडी आहे. स्कोडा फोक्सवॅगन भारी असते त्यांच्याकडे. पेट्रोल टाकायचं, टाकू का नको विचार करतोय. टाकून घेऊया, फुलच करून टाकतो आज. भाई आत्ता धडकला असता हो. कोणाची चुकी काय माहिती, बघायला लागेल मला कॅमेऱ्यात. नावड असतो हो गाडी चालवणं, पण इच्छा बाबा तिथं तर गर्दी आहे लईच. दोन इकडे त्याच्यामुळे होऊन जाईल. फुल करा. पावजी बोलो पावजी. बस बस. चालेल. एकदम फुल करून टाकली आज आपण टाकी पहिल्यांदा. टोटल 950.99 रुपयाचं पेट्रोल टाकलंय आणि कट ऑफ एकदम फुल झालेला आहे.
कलर केला आहे का इथं स्ट्रिप्स ह्या व्हाईट सेंटरला नव्हता आधी. त्या साईडला पण केलं आहे डेव्हलपमेंट. करा काय रंगरंगोटी करता काय माहिती. हा एक शेवटचा सिग्नल. कॅमेरा चालू आहे का एकदा बघतो मी. अरे भाऊ जेव्हा समोरच्या सुटतील तेव्हा आपण जाऊया. येस नाव वी कॅन गो. मित्रांनो इथं वडापावची गाडी जबरदस्त वास येतो इथून जाताना. बरेच दिवस अरे भाई बरेच दिवस झाले वडापाव नाही खाल्लाय मी. खाण्याची इच्छा होती. स्कूल इथं इथं गर्दी असते जरा स्कूलमुळे. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहे मगरपट्टा सिटी. ते बघू शकता इथे. भाई बघत त्याचा साईडला. आणि मित्रांनो इथे असे टॉवर आहे आपल्या कंपन्यांचे, म्हणजे मल्टिपल कंपनीज आहेत टॉवरमध्ये. टॉवर 6, टॉवर 5 आणि आपल्याला जायचं टॉवर 2मध्ये. आपण बसतो टॉवर 2ला. माईकची सेटिंग काहीतरी बघायला लागेल. टोचतोय मला माईक आतमध्ये. बघू पहिलाच व्लॉग आहे. बघू कसं होतंय शूटिंग ऑडिओ. मग हळूहळू सेटिंग चेंज करत आपण कम्फर्टेबल होऊ असा सेटअप आपल्याला बनवायचा आहे. सध्या तरी कम्फर्टेबल नाही आहे कारण की माईक खूपच जास्त टोचतोय. अजून कॅमेऱ्याचा माउंट पण माउंट केला आहे ऑल्टर, तो अजून आला नाही आहे. तो एक करूया. आता आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे टॉवर 2साठी. चला शेट. आणि हा आहे टॉवर 1, त्याच्या पुढे टॉवर 2. तर इथून आपण पार्किंगला लावूया खाली गाडी आणि मग जाऊया. तर मित्रांनो आपण आजचा ब्लॉग इथे संपवूया. आता मी जातो, पार्किंग करतो, ऑफिसला जातो आणि काहीतरी थोडंफार काम करतो आणि मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.
धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा नक्की. BMW